नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण 18व्या शतकातील जगातील एक महान विचारवंत, लेखक आणि तत्त्वज्ञ रुसो यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. रुसो यांचा जन्म 28 जून 1712 रोजी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत आणि संघर्षात गेले. त्यांना कोणतीही मोठी शाळा किंवा कॉलेज गाठता आले नाही, पण स्वतःच्या तीव्र बुद्धिमत्तेच्या आणि वाचनाच्या जोरावर ते एक जगप्रसिद्ध विचारवंत बनले. रुसो यांनी मांडलेले विचार त्या काळातील जुलमी राजांना हादरवून सोडणारे होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध वाक्य होते, माणूस जन्मताना स्वतंत्र जन्मतो, पण नंतर तो सर्वत्र बंधनाच्या साखळदंडांनी जखडलेला दिसतो. राजा हा देव नसून देशाची खरी सत्ता जनतेच्या हातात असते. हा लोकशाहीचा पाया त्यांनी रचला. विद्यार्थी म्हणून रुसो यांचे विचार आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे एमिल. यात सांगितले की शिक्षण हे पुस्तकी किडा बनवणारे नसावे. मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून, खेळून आणि स्वतःच्या अनुभवातून शिकले पाहिजे. म्हणूनच त्यांनी निसर्गाकडे परत चला हा संदेश दिला. 1789 मध्ये झालेल्या ऐतिहासिक फ्रेंच राज्यक्रांतीचे मुख्य सूत्र असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये रुसो यांच्याच विचारातून आली आहेत. आपल्या भारतीय संविधानातही ही मूल्ये याच क्रांतीतून घेण्यात आली आहेत. सकाळी फिरायला गेलेले असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे 2 जुलै 1778 मध्ये निधन झाले. थोडक्यात सांगायचे तर रुसो यांनी जगाला मानवी मूल्ये आणि स्वातंत्र्याची खरी किंमत शिकवली. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांच्या या महान विचारांना विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, रुसो यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे, रुसो यांचा जन्म 28 जून 1712 रोजी झाला. दुसरा प्रश्न, रुसो यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता? बरोबर उत्तर आहे, रुसो यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे एमिल. तिसरा प्रश्न, रुसो यांनी कोणता संदेश दिला? बरोबर उत्तर आहे, रुसो यांनी निसर्गाकडे परत चला हा संदेश दिला. चौथा प्रश्न, ऐतिहासिक फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली? बरोबर उत्तर आहे, सन 1789 मध्ये ऐतिहासिक फ्रेंच राज्यक्रांती झाली. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, रुसो यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे, 2 जुलै 1778 मध्ये रुसो यांचे निधन झाले. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.